सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। हा जो तुम्ही वरचा फोटो बघताय ह्या आहेत डॉक्टर शारदा कृष्णराव कबीर, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी सविता आंबेडकर आणि पहिल्या पत्नी होत्या रमाबाई। रमाबाई आंबेडकर यांचा मृत्यू झाला 27 मे 1935 रोजी। आणि रमाबाई आंबेडकर यांचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डगमगले की आपला आयुष्याचा जोडीदार सोडून गेला। फार दुःखी झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि मग नंतर थोडा हळूहळू काळ बदलत गेला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला सावरलं आणि पुन्हा आपल्या अभ्यासाकडे लक्ष दिलं। त्यानंतर मग त्यांची ओळख डॉक्टर शारदा कृष्णराव कबीर ह्या एक पेशाने डॉक्टर होता आणि चांगल्या सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा होत्या। मग यांच्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख झाली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशात शिकायला गेले आणि मग हळूहळू डॉक्टर शारदा कृष्णराव कबीर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पत्रव्यवहार होऊ लागले। आणि या पत्रव्यवहार करता 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 दोघांची घट्ट मैत्री झाली। मैत्रीमध्ये प्रेमात रूपांतर झाले आणि मग नंतर दोघांनी निर्णय घेतला लग्न करायचा। आणि मग 15 एप्रिल 1948 दिल्ली येथे डॉक्टर शारदा कृष्णराव कबीर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विवाह केला। तर माझा या व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एकच आहे की ज्याप्रमाणे रमाबाई आंबेडकर यांना पुन्हा देश ओळखतो, पुन्हा महाराष्ट्र ओळखतो, तर मला नाही वाटत की सविता आंबेडकर यांना एवढी ओळख आहे। कारण की रमाबाई आंबेडकर यांचे फार मोठे मोठे स्मारक आहे। रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने मोठे मोठे उद्यान आहे। तर जशी ओळख रमाबाई आंबेडकर यांना आहे तशी ओळख माझ्या मते सविता आंबेडकर यांना नाही आहे। सविता आंबेडकर ह्या देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी होत्या। ज्याप्रमाणे रमाबाई आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुखादुखात खंबीरपणे साथ देत होतात, त्याचप्रमाणे सविता आंबेडकर ह्या देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुखादुखात खंबीरपणे साथ देत होत्या। तर मला एवढंच म्हणायचं आहे की सरकारने याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे। सविता आंबेडकर यांचे पण स्मारक बनायला पाहिजेत, यांचे पण नावाचे उद्यान बनले पाहिजेत की जेणेकरून पूर्ण देशामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सविता आंबेडकरांची ओळख झाली पाहिजे लोकांना। आणि सविता आंबेडकर कोण आहे हे पूर्ण देशाला, पूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले पाहिजेत। हाच माझा हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आहे। आणि माझी एक विनंती आहे सरकारला की सविता आंबेडकर ह्या एक डॉक्टर होत्या मुंबई येथे, तर सरकारने त्यांचं एक चांगलं भव्य असं स्मारक मुंबई येथे उभारावे ही माझी सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती आहे। आणि जर माझी काही चूक झाली असेल किंवा माझ्याकडून माहिती देता वेळेस काही जर चुकलं असेल तर मी मनापासून सगळ्यांची माफी मागतो। जय भीम।